देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर आश्वासन दिलं, कोणी असेल त्याला शोधून त्याला काढू अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं. तुमचं मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरती विश्वास नाहीये का? तुम्ही आता सातत्यानं पुन्हा एकदा डीजींकडे आलात आणि आता संपूर्ण या सगळ्या संदर्भातली काय पुढील तपासणी पोलिसांनी केली या सगळ्या संदर्भातला माहिती घेतली आहे. हे विषय एवढाच असतो की आपण मी सुद्धा याच्या आधी दिल्लीत काही अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, राज्यात काही अधिकाऱ्यांना तिथं भेटलो, मंत्र्यांना भेटलो, पदाधिकाऱ्यांना भेटलो. डीजीपी साहेबांना अजूनपर्यंत मी भेटलो नव्हतो. अधिवेशनामध्ये सेशनमध्ये प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्यानंतर इथं येऊन फक्त मला त्यांना वस्तुस्थिती सांगायची होती की काय केस आहे, कशा पद्धतीने आम्ही माहिती गोळा केलेली, ती माहिती कशी आहे, कुठं कुठं दिलेली आहे. आणि जाता जाता त्यांना एवढंच मी विचारलं की FIR बद्दल काय झालेलं आहे. त्यांनी सांगितलंय की FIR आम्ही आता CIDकडे त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. एक गोष्ट महत्वाची अशी आहे की याच्या आधी रोज नाही तर दिवसाआड मी प्रेस कॉन्फरन्स घेत होतो, लोकांसमोर माहिती आणत होतो तुमच्या माध्यमातून. आता FIR होणं हे आमच्यासाठी महत्वाचं होतं, तो झालेला आहे. त्यामुळे बरेच दिवस मी या विषयावर कुठं बोललेलो त्या ठिकाणी आपलं दिसलं नाही. पण त्याचा अर्थ आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही पाठपुरावा बंद केलाय असं मात्र नाही. जिथं कुठं लागेल तिथं आम्ही पाठपुरावा करत राहू. आमच्याकडे जी कुठली माहिती मिळेल ती माहिती त्या अधिकाऱ्याला त्या विभागाला तिथं आम्ही देत राहू. परंतु क्रिमिनल अँगलने या सगळ्या विमान अपघाताचा तपास होणार आहे का? त्या सगळ्या संदर्भात डीजींशी काही चर्चा झाली? डीजींनी काय उत्तरं दिली? हे बघा, पूर्वी ADR जो आहे म्हणजे ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्ट, तो रिपोर्ट असा असतो की ऍक्सिडेंट झाल्यानंतर माणूस कशामुळे माणसाचा मृत्यू कशामुळे झाला याच्यावर तो ADR काढला जातो, त्याच्यावर तपास चालू होता. आता हा FIR झाल्यामुळे या इन्व्हेस्टिगेशनला, या तपासाला कुठेतरी आता दिशा त्या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणजे आम्ही जो FIR केलेला आहे त्या FIR वर त्यांना काम करावं लागेल, त्या FIRच्या खोलामध्ये त्यांना जावं लागेल. आम्ही ज्या काही गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या त्याचा योग्य असं अभ्यास त्यांना त्या ठिकाणी करावा लागेल आणि मगच इन्व्हेस्टिगेशन संपेल. जर या विषयावर, या FIR वर त्यांनी कामच नाही केलं आणि नुसतंच दुसऱ्या दिशेने इन्व्हेस्टिगेशन नेलं तर ते योग्य राहणार नाही, हे त्यांना सुद्धा त्या ठिकाणी माहिती. त्यामुळे FIR केल्यामुळे या इन्व्हेस्टिगेशनला, या तपासाला कुठेतरी एक दिशा मिळाली, एवढंच या ठिकाणी मी आपल्या सर्वांसमोर सांगतो. अशोक खरात प्रकरणामध्ये अजित पवार यांच्या मृत्यूचा देखील इन्व्हॉल्वमेंट आहे अशा पद्धतीचा दावा तुम्ही सातत्यानं करत होता. कारण की अजित पवार यांच्या घराच्या समोर केलेली काळी पूजा असेल किंवा त्यांच्या फोटोंवरती असेल फुल्ली असेल, त्यामुळे एकीकडे राज्यात अशोक खरात देखील प्रकरण गाजतंय.